तर माझ्याकडे असा एक ट्रे आहे, तर तुम्ही बॉक्समध्ये पण ना हे आंबे पिकवू शकता। तर मी इथे बघा पेपर घेतलेला आहे, तर अशी चारी बाजूने ना मी पेपर लावून घेणार आहे। तर इथे ना मी असे ना चारी बाजूने पेपर लावलेला आहे, तर तुम्हाला इथे जवळून दाखवते बरं का। आत पण ना असं छान असा ना हा न्यूजपेपर ना सेट झाला पाहिजे। तर असे ना बघा ट्रेला मी ना चारी बाजूने न्यूजपेपर लावून घेतलेला आहे। तर तुमच्याकडे बॉक्स असेल तर आतमध्ये ना एक पेपर टाकून वरून थोडंसं सगळं वगैरे टाकून ना हे आंबे आपण त्याच्यामध्ये ठेवायचे। तर आता मी ट्रे घेतलाय आणि आतमध्ये पण असं पेपर टाकलेला आहे एक आतमध्ये, आणि आता ना मी थोडंसं चगाळ टाकून बघा उसाचं ना असं आणलेलं आहे म्हणजे पाला, तर थोडं थोडं त्यामध्ये ना टाकून घेते मी ट्रेमध्ये। तर गरम असलं पाहिजे, मग गरम जर असलं असेल तर ना म्हणजे लवकर आपले ना आंबे पिकायला मदत होते बरं का। तर आजच ना मळ्यातून असं आणलेलं आहे, ऊसाचं पाचट आणलेलं आहे आणि ते मी इथे ना सगळीकडे टाकून घेतलं। तर मी आज ना नैसर्गिक पद्धतीने मी इथे आंबे पिकवणार आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता एक मी ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना असा ऊसाचा पाचट किंवा तुम्ही असं गवत पण ठेवू शकता वाळलेलं असं, आणि त्याच्यामध्ये ना मी असे एक एक आंबे ना ठेवून देते। तर आपले आंबे ना खूप छान आता ना पिकायला आलेले आहेत, किंवा आपण ना कच्चे आंबे असे आपल्या न्यूजपेपरामध्ये पण ना आपण गुंडाळून पण डिरेक्टली असे एक 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 ना गुंडाळून पण ठेवू शकतो। आणि आपली रूम आहे ना ही आपण आंबे पिकत घालतो ना ती रूम ना एक 4-5 दिवस बंद असली पाहिजे, म्हणजे जेवढं गरम असतं ना तेवढं ना आपले आंबे लवकर पिकायला मदत होतात। आणि यामुळे ना बघा आंब्यातील नैसर्गिक इथेलिन वायू अडकतो आणि आंबे आपल्याला हे लवकर पिकतात। तर किंवा काही जण काय करतात की एका डब्यामध्ये तांदूळ घेऊन ना पिकत घालतात, त्यात आंबे पूर्णपणे झाकले जातील असे भरपूर त्याने तांदूळ ठेवून ना त्याच्यामध्ये पिकवले जातात, किंवा 4-5 दिवसामध्ये आंबे खूप छान पिकतात। तर मी असं जुगाड केलाय की ट्रे घेतलाय आणि साईडने असा ना न्यूजपेपर घातलेला आहे आणि वरती ना असं थोडासा ऊसाचा पाचट किंवा गवत पण घालून ना असे आंबे आपण पिकून घेऊ शकतो। तर भरपूर सारे एक आपले झाडातले ना आंबे निघालेले आहेत, आणखीन थोडेसे आंबे ना तसंच ठेवलेले आहेत, कारण एकदमच पिकल्यानंतर मग एवढं खायला कोण नसणार आहे, मग एकदमच ते लगेच खराब होतात। म्हणून मी आता निम्मेच आंबे काढून घेतलेले आहे। तर गावाकडे ना असेच पिकवले जातात, पण काही भागामध्ये पण बघा आपण आंब्याच्या गावाकडचे तर असलं ना आंब्याच्या झाडाखालीच बघा भरपूर सारा आंब्याचा पाला वगैरे पडलेला असतो ना त्याच्यामध्ये किंवा गवतामध्ये पण असे आंबे पिकवले जातात। तर खूप छान पिकतात आणि खायला पण एकदम गोड लागतात बरं का। आणि अशी नैसर्गिक पद्धतीने जर पिकवले ना आंबे खायला एकदम गोड आणि याचा सुगंध पण ना खूप छान येतो। आणि याच्यामध्ये ना नैसर्गिक पद्धतीने साखर ऑलमोस्ट असते, तर नाही शरीराला पटकन ऊर्जा भेटते। पण शक्यतो ना आपण नैसर्गिक पद्धतीनेच ना आपण आंबे पिकवले पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता वरती बघा आपोआपच पावडर जमा झालेली आहे। तर याच्या आधी पण मी तुम्हाला आंबे तोडताना ना मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, आणि वरून असं ना भरपूर असं ना हा आंबा फुगलेला आहे आणि वरती अशी पावडर जमा झालेली आहे आणि वरती ना असे पिवळे डॉट्स असे पडलेले आहेत। तर ते त्याच्यामुळे ना आपल्या आंबेना लवकर पिकतात, तर छान असे पिकतात। तर मी असं आणखीन थोडंसं बघा इथं ना ते ऊसाचा पाचट वगैरे घातला आणि वरून आता ना एक न्यूजपेपर टाकणार आहे। तर आता हा पेपर सगळा फोल्ड करून घ्यायचा। तर इथं भरपूर सारं बाबांनी बघा की भरपूर आणलेलं आहे ते ऊसाचं पाचट वगैरे मळ्यातूनच। तर इथे मी वरून एक आणखीन एक पेपर टाकला आणि हे साईडचे आता पेपर आहेत ना ते सर्व फोल्ड करून घ्यायचे आणि एकदम असे उबदार ठिकाणी हे आपले आंबे पिकवायला ठेवायचे। मग पटकन एक 4-5 दिवसामध्ये पिकतात किंवा 8 दिवस तरी लागतील पिकायला। तर इथे बघा मी सगळा पेपर ना
न्यूजपेपर ट्रेमधला ना तो छान असा फोल्ड करून घेतला, म्हणजे तिथल्या तिथंच ना असं तो झाकून घेतलेला आहे. आणि आता ना वरून मी एक जाडसर असं ना एक शाल वगैरे टाकायची याच्यावरती, म्हणजे जेवढं गरम राहील ना तेवढं लवकर आपले हे आंबे पिकतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. तर मी आता ना तुम्हाला 8 दिवसांनी भेटलेले आहे. तर ना आंबे खूप छान असे पिकलेले आहेत बरं का, आणि इतकं छान या आंब्याचा ना सुगंध दरवळत आहे घरभर. आणि तुम्ही मला बरेच जण विचारले की ताई आंबे पिकले की नाही केशर आंबे, पण खूप छान पिकलेले आहेत बरं का केशर आंबे. तुम्हाला दाखवते. तर मी वरचा पेपर वगैरे काढून घेतलेला आहे. पेपर वगैरे मी साईडला काढून घेतलेला आहे. तर आता ना हे सगळं काढून घेते वरचं. तर इथे बघा खूप छान असे ना आपल्या केशर आंब्याला कलर आलेला आहे. तुम्हाला दाखवते. हा त्याचा स्मेल तर ना खूप छान येतोय बरं का, आणि कलर तरी बघा किती छान कलर आलेला आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते. तर मस्त असे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप छान असे ना या आंब्याला केशर आंब्याला कलर आलेला आहे. तर ना पाहताच छान खावं असं वाटायला लागलं बरं का, एवढी छान या केशर आंब्याची टेस्ट आहे. तर याच्यापासून ना मी आम्रखंड मँगो कुल्फी वगैरे बनवते. बघू ट्राय करायला काय हरकत आहे, कारण भरपूर सारी आंबे आहेत ना. तर आता ना मी सर्व ना एका टोपलीमध्ये काढून घेते आंबे. तर एकेकाला कलर आला नाही, पण तो पिकलेला आहे, कारण कवळे कवळे असल्यामुळे ना एकेकाला कलर आला नाही, तो डिरेक्टली बघा इथं पिकलेला आहे. तर जास्त जे असे परिपक्व होते ना ते छान असे त्याला केशरी कलर आलेला आहे. तर खूप छान आहेत बरं का केशर आंबे, खायला पण एकदम टेस्टी. आणि तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या ना ताई आंबे पिकले का नाही, तर खूप छान पिकलेले आहेत बरं का आंबे. तर 8 दिवस लागले बरं का हे आंबे पिकायला, थोडासा उशीर झाला. आणि आंब्याचा खरा सुगंध ना असं जर आपण नैसर्गिक पद्धतीने जर पिकवले ना खूप छान त्याचा सुगंध येतो, आणि रस पण ना छान टिकून राहतो बरं का. आणि याच्यामध्ये ना आपण केमिकल वापरत नाही, काय नाही, म्हणून ना त्यासाठी आपल्याला ना शरीराला पण हानी होत नाही. म्हणून आपण नेहमी ना अशीच ना नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवले पाहिजे घरच्या घरी. आम्ही तरी असेच पिकवतो बरं का घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने. तर आणि हे नैसर्गिक पद्धतीने जर आपण आंबे पिकवले ना आपल्याला ते सहज पचतात, आणि आपल्या शरीरासाठी पण हानी पण होत नाही आहे, आणि खायला पण टेस्टी लागतात. आणि व्हिटॅमिन ए आणि सी फायबर ना योग्य प्रमाणात असतं याच्यामध्ये, आणि याच्यामुळे ना आपले त्वचा पण एकदम ना चमक राहते, आणि डोळ्यांसाठी पण ना खूप छान हे आपले आंबे आहेत. तर व्हिटॅमिन एमुळे ना दृष्टी आपली चांगली राहते, आणि नैसर्गिक ना साखर शरीराला ना पटकन ऊर्जा मिळत असते. मी ना नैसर्गिक पद्धतीने असे आंबे पिकवलेले माझा जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वरून ना केशरी कलर आहे, आणि आतून पण एकदम असा केशरी कलर आहे. तुम्हाला मी आमरस वगैरे बनवताना नक्की दाखवेन. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.